हाताला काहीतरी तकलीफ होती म्हणून हाताला बँडेज लावून घेतलं. श्रावण महिन्यात दाढी आपल्या गावाकडे काढत नाही. तिथं काय इथलं काय नियम सगळं वेगळंच आहे. रोज दाढी करा, रोज हे करा, रोज ते करा. हाताला मारले कोणतं बघ. कोण मारत? हां कोण मारत? चला आता बघू कुठं कुठं जाणार आहे आम्ही. आज दुपारून कामाला पण जायचं आहे आम्हाला. ते नाही खायचं, ते नाही खायचं. तुम्ही खा, जे खायचं ते खातो मग. कसं काय ते खायचं कसं ते कोडं पडलंय बघा. आता खायचं नसतं हे, खरं तर प्यायचं आहे. तर बघा आज सहस्त्रनामावली केली आहे. आज 5वी सहस्त्रनामावली. तर आज 5वी सहस्त्रनामावली झाली, कारण मी 5 सहस्त्रनामावली करते म्हणून मागून घेतले होते. तर आज तर सहस्त्रनामावली झाली. बघा पूजा कशी केलेली आहे. 5 गुरुवारची सहस्त्रनामावली म्हणजे श्रावणातले 4 गुरुवार सहस्त्रनामावली आपली छान अशी झालेली आहे. आणि 1 गुरुवार श्रावणाच्या आधीचा होता ते. तर आता ही पूजा मी विसर्जन करत आहे. स्वामींना ताट वगैरे दाखवून झालेलं आहे. तर आता ही पूजा विसर्जन केली, कारण जास्त वेळ ही ठेवायची नाहीये. 1001 नाव आहे ह्या सहस्त्रनामावलीमध्ये. मला दिसते की. तर आज पूर्ण झाली आपली सहस्त्रनामावली. छान असं नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. आता जेवायला बसायचं आहे. आजचा दिवस एवढा बेकार होता. आजचा दिवस बेकारच गेला म्हणायचं थोडक्यात. आणि अशा काही ठिकाणी गेलो की काय असतं, सगळ्यांसाठी ओढवून घेतलेलं हे संकट आहे. आता हे मी स्वतःसाठीच ओढवून घेतलं असं म्हणणं असेल सगळ्यांचं, पण खरं तर हे आता ओढून घेतलेलं, स्वतःहून ओढून घेतलेलं संकट आहे असंच म्हणणार मी. कारण कुणाचं नाव घेत नाही, कुणाला काही बोलत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हटल्यासारखं झालं आज खरंच. आणि आजच्या ह्या घडीला पप्पा असायला पाहिजे होते. पप्पा असले असते म्हणजे सोबत वगैरे आले असते किंवा काही असेल ते. आजच्या घडीला पप्पा असायला पाहिजे होतं, कारण पप्पा असले असते म्हणजे बरोबर जे काही झालंय त्याची मस्ती बरोबर जिरवली असती पप्पानी. लई मोठं संकट आहे हे माझ्यासाठी, लई मोठी लढाई ही. किती दिवस अजून ही लढाई लढायची मला माहित नाहीये. पण शेवटी काय, स्वामी आहेत माझ्यासोबत म्हणते मी. स्वामी आहेत, स्वामींमुळेच जे काय आहे ते तारलं जातंय सगळं मला. ते आहेत म्हणून मी आज आहे, आणि त्यांच्यामुळे जे काय आहे ते खरंच त्यांची साथ आहे म्हणूनच. आज कुणी जरी साथ नाही दिली तरी पण स्वामी आहेत माझ्यासोबत, आणि माझा नवरा माझ्यासोबत आहे. बस खूप म्हणजे खूप असं त्या एका गोष्टीसाठी एवढं टेन्शन येतंय, ते कधी एकदा संपल आणि कधी काय होईल असं वाटतं. पण काय नशिबातले भोग तर माझ्या नशिबातले काय नाहीये. आता शेवटी नशिबातले भोग सगळे म्हणतात तसं मी भोगच समजेल.